नमस्कार मंडळी. सकाळच्या गरमागरम कॉफीसोबत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज आहे माझा बर्थडे आणि म्हणूनच हा एक नवीन कॉफी मग मी माझ्या स्वतःसाठी गिफ्ट म्हणून घेतला होता. मला जितकी उत्सुकता माझ्या घरातील सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यात असते ना, तितकीशी उत्सुकता मला माझ्या वाढदिवसाबद्दल नसते. पण माझ्या मुलाला खूप खूप एक्साइटमेंट होती माझ्या वाढदिवसाची. आणि हे बघा इथे त्याचे काय नखरे चालले आहेत. सकाळच्या ब्रेकफास्टच्या वेळेस माझ्या नाश्त्याबरोबर तो इथे असे स्माइली क्राईंग फेस करत होता. तर तुम्ही बघू शकता मुलांच्या हॅपीनेससाठी हे सगळं सांभाळून घ्यावं लागतं. आणि आज तो खूपच हट्ट करत होता की त्याला शाळेला जायचं नाही म्हणून. पण त्याची एक्झाम चालू होती त्यामुळे शाळेला जाणं गरजेचं होतं. आणि नाश्ता आवरल्यानंतर आम्ही इथे त्याच्या स्कूलचा प्रोजेक्ट बनवायला घेतला. आणि बायकांनो, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुमचा वाढदिवस असू दे नाहीतर आणि काही स्पेशल समारंभ, ही भांडी घासणं काय आपल्याला सुटलं नाही. मुलाला शाळेला पाठवून एका कामासाठी घरापासून खूप दूर आली होती आणि एक कारनामा करून घेतला नेमका आज वाढदिवसाच्याच दिवशी. मला समजलं नाही आज का हे असं माझ्याबरोबर झालं, पण अतिशय जोरात माझा पाय मुरगळून घेतला मी. घरी जाईपर्यंत पायाला खूप सूज पण आली होती. मन फार उदास झालं. काहीच पुढचं काम करणं शक्य नाही झालं. इवन मी माझा दुपारचा लंच पण स्किप केला होता. आणि इथे तुम्ही बघू शकता डायरेक्ट संध्याकाळी मी हा व्लॉग कंटिन्यू केला आहे. माझ्या मुलाने स्वतःहून ही एक छोटी पेस्ट्री होती ज्याला डेकोरेट केलं होतं थोडं नटेला लावून आणि त्यावर जेम्स टाकले होते आणि त्याने स्वतःहून माझ्यासाठी हे अरेंज केलं होतं. मला खूप 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 छान वाटत होतं. आणि त्याने माझ्यासाठी बर्थडे सॉन्ग पण गायलं, मला केक भरवला त्याने. तर अगदी छोटंसं असं घरगुती सेलिब्रेशन आम्ही केलं. आणि पाय मुरगळल्यामुळे पायाला भयानक सूज आली होती आणि मला चालताही येत नव्हतं. त्यामुळे बाहेर जाणं तर कुठे शक्य नव्हतं. म्हणून आम्ही डिनर घरीच ऑर्डर केला. आम्ही बिर्याणी मागवली होती आणि अशा रीतीने माझा वाढदिवस आम्ही साधा सोपा साजरा केला. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.